मार्च महिन्याच्या पगाराच्या बाबत एसटी कर्मचाऱ्यांना अपेक्षेप्रमाणे वेतन मिळालं नाही। एसटी कर्मचाऱ्यांना पूर्णपणे हा पगार न मिळाल्याने हे कर्मचारी संतापले। आपल्यासोबत हे सगळे कर्मचारी आहेत। तुम्ही युनियनचे अध्यक्ष आहात, नेमकी काय सगळी भावना तुमची आहे, तुमचं काय दुःख जे आता पुन्हा एकदा तुम्हाला आंदोलन करावं लागतं? नाही, आता 56% पगार महिनाभराचं काम करून काल आमच्या खात्यावरती वळती केला आहे। आमचं म्हणणं आहे की 30 दिवस आम्ही काबड कष्ट केलं आहे। वेतन प्रदान अधिनियम कायदा असं सांगतो की 30 दिवस काम केल्यानंतर त्याला 30 दिवसाचा मोबदला दिला पाहिजे। ही 56%ची भीक आम्हाला कशासाठी? मग आम्हाला मुलं-बाळं नाही आहेत का? आम्ही महिनाभर रोज जवळजवळ 65 लाख जनतेला रोजच्या रोज सुरक्षित सेवा देत असताना एसटी कर्मचाऱ्यांना काय द्यायचं म्हणलं की यांना काय दुखतंय आम्हाला काही कळायला मार्ग नाही। आणि त्यामुळे काल आम्ही आमच्या भूमिका, आमची भावना पत्राद्वारे प्रशासनाला आणि शासनाला कळवलेली आहे। कुठल्याही परिस्थितीत आजच्या आज आमचा पगार हा 100% झाला पाहिजे, अन्यथा संघर्ष अटळ आहे। संघर्ष म्हणजे काय? पुन्हा संप पाहायला मिळेल? नाही, आता ते संप वगैरे हे शब्दच आम्हाला मुळात आवडत नाहीत। आम्ही प्रवाशांना दैवत म्हणून काम करत असतो, पण शेवटी एसटी कर्मचाऱ्यांच्या पोटाला आग लागली की एसटी कर्मचारी काय करेल हे तुम्हाला मागच्या काही आंदोलनातून लक्षात आलेलं आहे। आम्हाला जाणीवपूर्वक कुठल्या गोष्टी करायच्या नाही, सरकारला अडचणीत आणायचं सुद्धा नाही। सरकारला आमची विनंती आहे की एसटी कर्मचारी तुमचे आहेत ना, आणि तुमचे असताना परिवहन मंत्री महोदय नवीन आलेले आहेत, ते एसटी महामंडळ फायद्यात आणण्यासाठीचे प्रयत्न करतात। त्यांच्या प्रयत्नांना आम्ही साथ देऊ, पण उपाशी पोटी साहेब कधी सैनिक लढत नसतं। हे आव्हान माझं त्यांना आहे, आणि म्हणून तातडीनं आम्हाला पगार 100% द्या।